आपल्या राज्याच्या पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय? कास्ट सेन्सस जशी बिहारमध्ये झाली तशी महाराष्ट्रामध्ये व्हावी का? इतक्या वस्तू आज आहेत की ज्या जीएसटीच्या बाहेर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे पेट्रोलचा का काय पाठीमागे कारण आहे की पेट्रोल आपण जीएसटी अंतर्गत आणत नाहीये. गुड मॉर्निंग प्लीज. आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सर, मी मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावातून आलेलो आहे. माझं 10वीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंतमध्येच झालं. मी 2015 साली 10वी पासआउट झालो. 2017 साली KKW कॉलेज पिंपळगाव बसवंत येथून मी 12वी उत्तीर्ण झालो आणि 2020 साली KTHM कॉलेज नाशिक इथून मी मॅथमॅटिक्स या विषयामध्ये BSc पदवी घेऊन उत्तीर्ण झालो. त्यानंतर MPSC कंबाईन 2021 या परीक्षेमधून माझी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांसाठी निवड झाली. त्यापैकी मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदाची निवड केली आणि 24 जुलै 2023 पासून मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून ऑफिस ऑफ डेप्युटी कमिशनर अपील्स GST भवन मुंबई माझगाव या ठिकाणी कार्यरत आहे. आणि सर, माझा फर्स्ट प्रेफरन्स हा पोलीस उपाधीक्षक हा आहे. काय तुमचं फर्स्ट प्रेफरन्स? कारण बहुतेक सगळे उपजिल्हाधिकारीसाठी इच्छुक असतात. कारण काय तुमचं या प्रेफरन्स? सर, जे पोलीस उपाधीक्षक यांचं कार्यक्षेत्र आहे, त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये कायदे सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण या स्वरूपाचं जे काम आहे ते मला करायला आवडतं. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ऑफिसवर आणि फील्डवर याचं एक चांगलं कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मी या पदाचा प्रेफरन्स वरती टाकलेला आहे. जनरली असंही म्हटलं जातं की याच्यात विशेष स्वातंत्र्य नसतं. तुम्हाला परफॉर्म करायचं, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? सर, मला असं वाटतं की जे काही सिनियर ऑफिसर्स असतात त्यांच्या आदेशाच्या अधीन राहून त्या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येकच पदाची जबाबदारी असते. परंतु त्याच्यात मग त्या आदेशाची अंमलबजावणी तो अधिकारी कसा करतो हे त्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते त्याचं स्किल आहे असं मला वाटतं. आणि पोलीस उपाधीक्षक या पदावर राहून सुद्धा मी खूप वैविध्यपूर्ण काम करू शकतो. त्यात पण मला स्वातंत्र्य आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये मी जे सर्वसाधारण पोस्टिंग्स असतात, पोलीस उपाधीक्षक SDPO म्हणून, त्यासोबतच मी ATS मध्ये काम करू शकतो किंवा राज्य CID मध्ये काम करू शकतो. तसेच मला संधी मिळाली तर केंद्रामध्ये CBI, NIA किंवा इंटेलिजन्स एजन्सी ज्या आहेत देशाच्या, त्या ठिकाणी सुद्धा काम करायला आवडेल. पोलीस खात्याशी निगडीत अशा 3 महत्त्वाच्या समस्या सांगा ज्या आपल्या समाजाला प्रभावित करतात. सर, मला पहिली जी समस्या वाटते ती बऱ्याचदा असं होतं की सामान्य माणसाचं पोलीस ऐकून घेतलं जात नाही, त्यांची तक्रार याची दखल घेतली जात नाही. ती मला सगळ्यात महत्त्वाची पहिली समस्या वाटते. कारण कुठलाही शासनाचा विभाग पोलीस सहित हा ॲक्सेसिबल असला पाहिजे सर्वसामान्य माणसाला आणि त्याने सर्वसामान्य माणसाची बाजू ऐकून घेतली पाहिजे. त्यानंतर दुसरी जी समस्या पोलीस विभागाविषयी सांगेन ती अशी की काही प्रमाणामध्ये शिस्तीचा अभाव आणि पोलीस दलामध्ये जे फिजिकल फिटनेस असायला हवे त्या बाबतीतला अभाव हा मी एक सांगू शकतो. आणि जो तिसरा मुद्दा मी सांगेन तो म्हणजे पोलीस दलामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती आधुनिकीकरण होणं अपेक्षित आहे. जसं की पोलीस ॲप किंवा CCTVS प्रणाली, पोलिसांना DNA फिंगरप्रिंटिंग, फेस मॅचिंग या प्रणालीशी अद्यावत उपलब्ध करून देणे, या गोष्टींची उपलब्धता अजूनही तितकीशी झालेली नाही. आणि ते मला तिसरी समस्या सांगावीशी वाटते. या 3 समस्यांचं काय कारण आहे तुम्ही सांगू शकाल? या 3 समस्या उत्पन्न होण्यामागे काय कारण आहे? तुम्ही पहिली सांगितली की ऐकून घेतलं जात नाही सामान्य जनतेचं. या तिघांची काय कारण आहेत? म्हणजे तुमचा काय अभ्यास आहे त्याच्यावर? कारणं आहेत पण म्हणजे तुम्ही सांगितले मला समस्या, पण कारण काय त्यांची? कशामुळे या समस्या आहेत?
तर मला थोडा वेळ हवा विचारला. बरं, ठीक आहे. सर मला असं वाटतं की जी पहिली समस्या आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडे फीडबॅक मेकॅनिझमच नाही किंवा ते प्रॉपरली वर्क करत नाही असं मला वाटतं. याचं एक उदाहरण मी देऊ शकतो की CRPC मध्ये अशी तरतूद आहे की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची FIR किंवा तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतली जात नाही त्यावेळेला तो व्यक्ती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाऊ शकतो, तक्रार करू शकतो. परंतु बऱ्याच लोकांना याची माहिती नसते किंवा इतक्या मोठ्या स्तरावर अधिकाऱ्यांना भेटण्याची लोकांना भीती वाटते. किंवा दुसरी जी समस्या आहे फिटनेस, तर मला वाटतं सर त्याच्याविषयी पुरेशी जागृती नाही किंवा आपल्याकडे एकदा पोलीस अधिकारी भरती झाल्यानंतर त्याच्याविषयी पुरेशी यंत्रणेच्या अंतर्गत देखील पुरेशी जागृती नाही असं मला वाटतं. आणि तिसऱ्या बाबतीत सर मला वाटतं की आतापर्यंत भारतामध्ये याच्याविषयी पुरेसं काम कुठल्याच विभागामध्ये फारसं झालेलं नाही. त्याच्यामध्ये पोलीस विभागात आघाडी घेऊ शकतो आणि IT तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापर करून अद्ययावत पोलीस विभाग होऊ शकतो. बडतर्फ आणि निलंबन यातील फरक काय? सर बडतर्फ एखाद्या व्यक्तीला केल्यानंतर त्याला नोकरीतून कमी केलं जातं, त्याची नोकरी जी आहे ती डिस्कंटिन्यू केली जाते. आणि निलंबन हे काही ठराविक कालावधीसाठी असतं. निलंबनाचं कारण जे आहे त्याच्यावरती विभागीय स्तरावरती चौकशी होते आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या सर्व्हिस विषयी पुढचा निर्णय घेतला जातो. ह्या दोन्ही शिक्षा आहेत काय? सर मला असं वाटतं बडतर्फी ही शिक्षा आहे, परंतु निलंबन जे आहे ती आपण शिक्षा म्हणू शकत नाही पूर्ण, कारण त्या व्यक्तीचे आरोप हे सिद्ध झालेले नसतात आणि विभागीय चौकशी झाल्यानंतर त्या व्यक्तीचे आरोप जर सिद्ध झाले तर त्याला शिक्षा होऊ शकते. तुमचं नाव आदित्य आहे. नुकतंच म्हणजे काही महिन्यांपूर्वी आदित्य नावावरून एक मिशन इस्रोने केलं होतं, आदित्य L1. त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सर आदित्य L1 हे जे मिशन आहे इस्रोद्वारे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लॉन्च केलं गेलं होतं. तर ते L1 म्हणजे लँडविलिंग पॉईंट 1 या ठिकाणी आपण त्याला लॉन्च केलं. त्याच पॉईंटवरती लॉन्च करण्याचं त्याचं कारण असं की त्या पॉईंटवरून 365 दिवस सूर्याचं निरीक्षण करणं आदित्य L1 या यानाला शक्य होणार होतं. अजून काही रिझन आहे त्याच्यामागे? सर सूर्याचा अभ्यास करणं आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण L1 पॉईंट वरती राहण्याचं ते मिशन तो जो सॅटेलाइट आहे त्याचं रिझन अजून काय होतं? हा सर मी जे वाचलेलं आहे त्यात हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा असा पॉईंट आहे जिथून आपण सूर्याचं 365 दिवस निरीक्षण करू शकतो. फ्युएलबद्दल काही? सॉरी सर, आय एम नॉट अवेअर ऑफ इट. मुंबईमध्ये आरे प्रोटेस्ट झाला होता, तुम्हाला माहिती आहे, काही वर्षांपूर्वी. तर असे जे प्रोटेस्ट असतात म्हणजे पर्यावरणवादी त्याला पर्यावरणपूरक मुवमेंट म्हणतात, पण त्याच्यामुळे विकास खुंटतो असं विकसनशील म्हणजे डेव्हलपमेंट ओरिएंटेड जी लोक आहेत त्यांना वाटतं. तर तुमचं काय मत आहे की पर्यावरण आणि विकास याच्यामध्ये आपण एक गोल्डन मीन कसं साधू शकतो? सर मला असं वाटतं की भारतातले जे पर्यावरण कायदे आहेत त्यांच्या आणि जे नियम आहेत त्यांच्या अधीन राहून विकास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपण कॉम्प्रोमाइज करायला नाही, कारण 1% कॉम्प्रोमाइज हे सुद्धा कॉम्प्रोमाइज असतं आणि 100% कॉम्प्रोमाइज हे सुद्धा कॉम्प्रोमाइज असतं. त्यामुळे पूर्णपणे त्या नियमांच्या अधीन राहून जर आपण विकास करत असू तरच तो विकास पर्यावरणपूरक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ज्या पर्यावरणीय हानी होतात विकास प्रकल्पांमुळे त्या भरून काढण्यासाठी सुद्धा त्या निधीमध्ये तरतूद असायला पाहिजे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सारखे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत त्यांची सुद्धा योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी. आणि त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे न होण्याची कारणं काय आहेत? सर मला असं वाटतं की
बऱ्याच प्रमाणात जे राजकीय हस्तक्षेप हे देखील आपण सांगू शकतो. कारण सरकारला तो प्रकल्प मार्गी लावणं हे जास्त महत्त्वाचं वाटत असतं, परंतु समाजामध्ये किंवा सरकारमध्ये सुद्धा पर्यावरण या विषयावर तितकीशी जागृती आत्तापर्यंत नाही असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळेच हे कारण असू शकतं सर. कास्ट सेन्सस जशी बिहारमध्ये झाली तशी महाराष्ट्रामध्ये व्हावी का, तुम्हाला काय वाटतं? सर मला असं वाटतं की याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे प्रोज म्हणजे ज्यावेळेला कास्ट बेस्ड सेन्सस होईल तर वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज कास्ट्स आहेत त्याच्याविषयीचा खूप सारा डेटा आपल्याला पॉलिसी फॉर्मेशनसाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे ज्या मार्जिनलाइज्ड कास्ट आहेत ते आपल्याला लक्षात येतील. कारण वर्षानुवर्ष जो अन्याय झालेला आहे, जी असमानता निर्माण झालेली आहे ती कास्ट बेस्ड झालेली आहे, आणि त्यामुळे कास्ट बेस्ड डेटा उपलब्ध होणं आपल्यासाठी आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की असा डेटा ज्यावेळेला समोर येईल याच्यामुळे समाजामध्ये एक कास्ट बेस्ड किंवा कास्ट आयडेंटिटी बेस्ड डिव्हाइड तयार होऊ शकतो, आणि त्या गोष्टीला लक्षात घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या कास्ट सेन्ससचा मोटिव्ह काय आहे हा उद्घोषित केला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. ज्या वेळेला योग्य मोटिव्ह लोकांपर्यंत पोहोचेल त्याच वेळेला हे डिव्हाइड निर्माण होण्यापासून आपण थांबवू शकतो, आणि पॉलिसीमध्ये कास्ट सेन्ससचा जो उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे तो होऊ शकतो. बिहारमध्ये पण असंच म्हटलं गेलं होतं की कास्ट सेन्ससचा जो त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते डिस्प्ले करण्याच्या अगोदर की वातावरण तयार शकतं, पण तिथे काही असं वातावरण निर्माण नाही झालं. तिकडचा तो सेन्ससचा डेटा उपलब्ध केला गेला आणि तेवढं वातावरण निर्माण नाही. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये तसंच होईल की त्याच्यामुळे काही राजकीय हेतू साध्य केले जातील? सर नक्कीच बिहारमध्ये जी पॉझिटिव्ह आपण म्हणूया गोष्ट घडली, आपण आशा करूया की महाराष्ट्रामध्ये देखील तशाच स्वरूपाचं त्याला ऍक्सेप्ट केलं जाईल. ओके. तुम्ही नाशिकमधून आहात? येस सर. नाशिकचे 3 प्रॉब्लेम सांगू शकता तुम्ही? सर पहिला प्रॉब्लेम मला सांगावा असं वाटतो की नाशिकमध्ये जो प्रादेशिक असमतोल निर्माण झालेला आहे, नाशिकमध्ये जवळपास 25 ते 26% आदिवासी लोकसंख्या आहे, परंतु त्यांचे प्रॉब्लेम्स दुर्लक्षित केले गेलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा की नाशिकचा लो चाइल्ड सेक्स रेशो हा महाराष्ट्रामध्ये सर्वात निसंख्य आहे, किंबहुना भारतात सर्वात निसंख्य आहे, तो दुसरा प्रॉब्लेम. आणि तिसरा प्रॉब्लेम सांगावा असं वाटतो की नाशिकमध्ये इंडस्ट्रीयल किंवा टुरिझमच्या बाबतीत अजूनही खूप सारं पोटेन्शियल आहे जे अनटॅप्ड आहे, आणि त्यामध्ये आपण खूप कामगिरी करू शकतो. हे 3 प्रॉब्लेम्स आहेत. टुरिझमचं म्हणताय तुम्ही, ते कुठले, जर समजा आम्हाला नाशिकला यायचं असेल तर असे कुठले अनटॅप्ड 3 नाशिकमधले स्पॉट आहेत जिथे आम्ही व्हिजिट केलं पाहिजे? सर पहिले तर मी सांगू शकतो की नाशिक शहरामध्ये जे आहे विविध प्राचीन जुनी मंदिरं आहेत, जसं की काळाराम मंदिर असेल, नागोशंकराचं मंदिर असेल, सुंदर नारायण मंदिर असेल. त्याचबरोबर नाशिकमधील जो गोदावरीचा परिसर आहे, त्यासोबतच सर सिन्नरमध्ये जे गोंदेश्वर महादेव टेम्पल किंवा ऐश्वरेश्वर मंदिर ही काही मंदिरं आहेत. आणखी नाशिकमधली जी वायनरी आहे, नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, सो वायनरीजला आपण व्हिजिट करू शकतो. त्याचबरोबर सर नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. नाशिक हा गिर्यारोहणाच्या दृष्टीने सुद्धा एक खूप चांगलं स्पॉट समजला जातो, तेथे देखील आपण व्हिजिट करू शकतो सर. मगाशी आपण, तुमचा पहिला प्रेफरन्स पण DYSP आहे, तर पोलीस ही फोर्स आहे की पोलीस ही सर्व्हिस आहे? सर पोलीस ही सर्व्हिस आहे आणि पोलीस फोर्स ही सिव्हिल फोर्स आहे. उदाहरण देऊ शकता की कसं ती फोर्स आहे आणि सर्व्हिस दोन्ही पण आहे? कारण सर माझा जो अभ्यास आहे, मला जे आता लॉजिक लागते त्यानुसार ही सर्व्हिस आहे, कारण आपण लोकांना सर्व्ह करतो आहे. कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, विविध जी कामं आहेत ती लोकसेवेची कामं आहेत, म्हणून ती एक सर्व्हिस आहे. आणि सिव्हिल फोर्स यासाठी आहे कारण जे कुठले समाज विघातक घटक आहेत, देशाची इंटरनल सिक्युरिटी जी आहे ती मेंटेन करण्याचं काम पोलीस सर्व्हिस करते, म्हणून कायदा सुव्यवस्था राखते, म्हणून ते एक फोर्स आहे. सध्या तुम्ही STM काम करता? हो सर. बरोबर. कुठल्या तुमच्याकडे पदावर सध्या?
तर सध्या मी ऑफिस ऑफ डेप्युटी कमिशनर ऑफिस यांच्याकडे कार्यरत आहे, GST पण माझगाव. काय काय स्वरूपाचं काम असतं? सर, राज्यकर निरीक्षक म्हणून मी अपील डेस्कला आमच्या डेप्युटी कमिशनर यांना सहाय्य करण्याचं माझं प्रमुख काम आहे. त्याचबरोबर जे अपील्स आमच्याकडे येतात तर त्याच्या संदर्भामध्ये जे ऑफिशियल वर्क आहे, ऑफिशियल वर्क त्यामध्ये त्यांचे फाईल्स तयार करणे किंवा त्यांच्याकडून अपील सबमिट करून अपील ॲडमिट करणे, ते इन टाईम आहे का हे बघणे, अशा स्वरूपाचं काम आतापर्यंत मी केलेलं आहे सर. बरोबर. हे जे अपील आहेत ते ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा लोकांकडून होतात की कर्मचाऱ्यांकडून केले जातात? सर, अपील हे डीलर्सकडून, म्हणजे जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्याकडून केले जाते. बरं. असेही काही प्रकार घडतात? नक्की कुठल्या स्वरूपाचे अपील्स असतात हे? सर, जे आपलं GST ॲक्ट आहे 2017, त्याचं सेक्शन 107 मध्ये सांगितलेलं आहे की या ॲक्ट अंतर्गत कुठली ऑर्डर पास केली GST ऑफिसरने, तर त्या ऑर्डरने जर तो व्यक्ती व्यथित झाला टॅक्स पेयर, तर तो व्यक्ती अपिलेट अथॉरिटीकडे अपील करू शकतो. याच्यामध्ये ऑफिसरने जर रिकव्हरीची ऑर्डर काढलेली असेल आणि ती संबंधित डीलरला मान्य नसेल तर त्या संदर्भात अपील केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जर संबंधित डीलरचा रिफंड क्लेम हा ऑफिसरने मान्य केला नाही तर त्या संदर्भात सुद्धा अपील DC अपील यांच्याकडे केलं जाऊ शकतं. मोस्ट ऑफ द रिफंड संदर्भातले अपील असतात? हो सर, रिफंड आणि रिकव्हरी या संदर्भातले अपील असतात. अच्छा. GST ची जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट साध्य झाली असं म्हणता येईल? सर, मला असं वाटतं की GSTचे प्रमुख उद्दिष्ट होतं वन नेशन वन टॅक्स. तर याच्यामध्ये आपण हे उद्दिष्ट साध्य झालेलं आहे असं म्हणू शकतो, कारण संपूर्ण देशभर वस्तू आणि सेवांसाठी आता एकच टॅक्स आपण लावतो आहोत. त्याचबरोबर GST हा पुरवठ्यावर आकारला जाणारा टॅक्स आहे आणि त्याचं उद्दिष्ट हा जास्तीत जास्त लोकांना म्हणजे टॅक्स बेस वाढवणे हा त्याचं उद्दिष्ट होतं आणि ते आपण चांगल्या पद्धतीने साध्य केलेलं आहे, कारण वॅटपेक्षा GSTचा जो टॅक्स बेस आहे तो वाढलेला आहे. आणि GST ही जी प्रणाली आहे ही वॅटपेक्षा जास्त फास्ट आहे. त्याचबरोबर आता सध्या तरी लोकांना ही कॉम्प्लिकेटेड वाटत नसली तर येत्या काळामध्ये ही खूप सुरळीत आणि डीलरच्या साईडने त्यांना सुलभ अशी ही प्रणाली आहे. त्यामुळे GSTची उद्दिष्ट साध्य झालेली आहे, परंतु या सिस्टीममध्ये काही लूपहॉल्स आहेत असं आपण आजही म्हणू शकतो आणि लागू झाल्यापासूनच आपण ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि येत्या काळात आपण ते लूपहॉल्स दूर केले तर सर्वोत्तम प्रणाली म्हणून GST पुढे येऊ शकतो. पण राज्यांचा अजूनही ओरड आहे की त्यांचं नुकसान जे आहे ते अजूनही होत आहे आणि अजूनही राज्यांना त्यांच्या पूर्वस्थितीप्रमाणे रेव्हेन्यू मिळत नाहीये. याच्या पाठीमागची कारणं काय असू शकतात? सर, असं दिसून आलेलं आहे की बऱ्याच राज्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो GST लागू झाल्यापासून सातत्याने वाढतो आहे आणि त्याचबरोबर आपण GST कॉम्पेन्सेशन ॲक्ट देखील केलेला आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्यांना त्यांचा जो रेव्हेन्यू कमी झालेला आहे त्याचं कॉम्पेन्सेशन देखील देत आहे. त्याचबरोबर सर, मला वाटतं की अजून ज्या राज्यांच्या काही समस्या असतील त्या GST काउन्सिल एक योग्य व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी सोडवलं जाऊ शकतं. पण सातत्याने त्यामध्ये जो कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा जो भाग आहे तर त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट हे डॉमिनेट होताना दिसतं आणि राज्यांचं स्वातंत्र्य मात्र त्यातून हिरावून घेतलेलं आहे अशी जी ओरड होते तीही तेवढीच खरी आहे ना. म्हणजे त्यामुळे एका बाजूला त्याचे फिनान्शियल प्रॉब्लेम्स तर आहेतच, पण दुसऱ्या बाजूला त्याचे पॉलिटिकल आणि जी ऑटोनॉमी असते राज्यांना तर ती सुद्धा त्यांनी गमावलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा ते नाखुश आहेत. त्यामुळे राज्यांचं सहकार्य या व्यवस्थेबाबत मिळतं का आणि राज्य तेवढीच त्या अर्थाने प्रोएक्टिव्हली हे इम्प्लिमेंट करतात? Sorry sir, I need to read on it. Yes, you can take a time. I need to read up on it, sir. Okay, no problem. एकूणच GST जेव्हा आला त्यामुळे असं सांगण्यात आलं होतं की ही फार सरळ आणि साधी सोपी प्रक्रिया असेल, पण ही दिवसेंदिवस कॉम्प्लिकेट होत चालली. तुम्ही जे विधान केलं की लोकांना काही कालांतरानंतर ही फार सोपी वाटेल वगैरे, पण ही दिवसेंदिवस कॉम्प्लिकेट होत चालली आहे. वॅटमध्ये जेवढे काही लेयर्स होते त्यापेक्षाही जास्त लेयर याच्यामध्ये निर्माण होतील की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे जर आपण पिझ्झा ऑर्डर केला तर
त्याच्यावरती असणारा कर आणि त्याचबरोबर फक्त मी जर पिझ्झाचा बेस मागवला तर त्यावर असणारा कर हा दोन्ही वेगळा आहे. आणि पिझ्झाचा बेस हा मागवणं आहे आणि दुसरीकडे जर मी पराठा मागवला तर पराठावरती लावला जाणारा कर हा पुन्हा वेगळा आहे. किती कर लक्षात ठेवायचे तुम्ही सुद्धा, अधिकाऱ्यांनी आणि कन्झ्युमरने सुद्धा. हे काय, हे एकूण जे स्वरूप आहे हे काय, हे रिस्पॉन्स आहे, हा रिॲक्शन आहे की याच्या पाठीमागे काही लॉजिक दिसतं का तुम्हाला? सर खरं म्हणजे माझा अनुभव याविषयी फारच कमी आहे, पण मला जे वाटतं की याला म्हणजे सिस्टममध्ये ज्या वेळेला या गोष्टी डील केल्या जातात तर अधिकारी सुद्धा ट्रेंड आहेत आणि डीलर साईडने या गोष्टी ज्या वेळेला ट्रीट केल्या जातात त्या मोस्टली CA कडनं ट्रीट केल्या जातात किंवा CA या गोष्टी हाताळत असतो. याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तुम्ही जसं म्हणताय सर ते आहेत, परंतु मला वाटत नाही सर माझा अनुभव तेवढा आहे की मी याविषयी बोलू शकेल. नाही असं म्हणजे ठीक आहे, इट्स ओके. पण वन नेशन वन टॅक्स ही सुद्धा जी कॉन्सेप्ट होती त्यामध्ये इतक्या वस्तू आज आहेत की ज्या GSTच्या बाहेर आहेत. सगळ्यात महत्वाचा आहे पेट्रोलचा भाग. काय पाठीमागे कारण आहे की पेट्रोलला आपण GST अंतर्गत आणत नाहीये? सर मला वाटतं पेट्रोलचे जे दर आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून आहेत. ते सातत्यानं ते व्हॉलेटाईल आहेत, सातत्यानं कमी जास्त होत असतात. ते त्याचं एक प्रमुख कारण असावं. कांद्याचे पण होते, साखरेचे येतात, ते सातत्याने कमी जास्त होत राहतात. ते असायला पाहिजे, आणायला पाहिजे. GST काउन्सिलकडे याचे अधिकार आहेत आणि याच्याविषयी GST काउन्सिलमध्ये चर्चा देखील सुरू आहे की पेट्रोल डिझेल GSTच्या अंतर्गत आणले गेले पाहिजे. तुम्ही आता किती दिवस झालं तुमच्या या जबाबदारी स्वीकारलेली आहे? सर मी जवळपास 3 महिन्यापासून 24 जुलै 2023 पासून कार्यरत आहे. अच्छा, तुम्हाला ट्रेनिंग काही मिळालं? फॉर्मल असं ट्रेनिंग झालेलं नाही सर अजून. अच्छा, मग तुम्ही कशा प्रकारे गोष्टी शिकून घेतल्या? सर त्याच्यासाठी जे आमचे डेप्युटी कमिशनर आहेत त्यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर आमच्यासोबत एक STI आहे जे डेप्युटी कमिशनर यांच्याकडेच त्यांची पण पोस्टिंग आहे, जे सिनियर आहे तर त्यांच्याकडनं काही गोष्टी मी शिकून घेतली. मग तुम्ही SC/STचा दिला नाही प्रेफरन्स पहिला? सर निश्चित SC/ST पण एक खूप चांगली पोस्ट आहे, परंतु मला असं वाटतं की फक्त टॅक्सेशनमध्ये काम करण्यापेक्षा मला DYSP स्तरावरून खूप व्हेरिएशन आहे काम करण्यासाठी आणि त्यामध्ये फील्ड वर्कचा देखील समावेश आहे. मग एक्साईजची पण पोस्ट आहे DYSP एक्साईज, मग ती नाही दिली तुम्ही पहिली? असं ती पोस्ट सुद्धा माझ्या प्रेफरन्समध्ये आहेच, परंतु मी क्लास 1 पोलीस उपाधीक्षक क्लास 1 असल्याने तिला वरती टाकली. कामाला कंटाळला सेल्स टॅक्स डिपार्टमेंटच्या? नाही सर असं नाही म्हणता येणार. मी ते काम एन्जॉयच करतो आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, मी त्या शिकतो आणि एन्जॉय करतो. तुम्ही मॅथमॅटिक्सचे स्टुडंट्स आहात, त्यात मग STA आणि हे जे सेल्स टॅक्सचं डिपार्टमेंट आहे यात तुमची फार गरज आहे, फार फायदा होईल डिपार्टमेंटला. तुम्ही काय येत आहे DYSP कडे? सर निश्चित माझं जे मॅथमॅटिकल ॲक्युमन आहे त्याचा नक्कीच वापर होतोय. STI मध्ये देखील होईल, SC/ST झालं तरी होईल. परंतु मी जसं म्हणालो सर की DYSP म्हणून जे व्हॅरिएशन आहे मला की मला राज्यामध्ये SDPO म्हणून, त्याचबरोबर CID मध्ये देखील काम करता येतं, ATS मध्ये देखील काम करता येतं. मला संधी मिळते मी CBI, NIA, इंटेलिजन्स एजन्सी इथे देखील काम करू शकतो. हे जे व्हॅरिएशन मला इथे काम करायला मिळतं आहे ते मला हवं आहे. आणि BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर माझी जी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी डेव्हलप झालेली आहे ते 3 मी तिथे देखील वापरू शकतो सर. त्यामुळे माझं मॅथमॅटिक्सचं पदवी ही तिथे देखील उपयोगी आहे. एखादा प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यामध्ये कशा प्रकारच्या स्टेजेस असायला पाहिजे, काही सांगता येईल तुम्हाला याबद्दल? सर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मुळात पहिली गोष्ट हा प्रॉब्लेम समजणे आणि त्याला डिव्हाइड करणे, म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन करणे, त्याच्यानंतर आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस कुठले आहेत ते लक्षात घेणं आणि त्याच्यानंतर बेस्ट त्याच्यासाठी सोल्युशन काय असू शकतं, म्हणजे ज्याला मॅथमॅटिक्समध्ये ऑपरेशन रिसर्च असं म्हणतात की कन्स्ट्रेंट्स, गिव्हन कन्स्ट्रेंट्स आणि त्याच्यानंतर अवेलेबल रिसोर्सेस यांचा ताळमेळ साधून सर्वोत्तम आपल्याला काय सोल्युशन देता येईल, हे जे आहे ते मॅथमॅटिक्समधून डेव्हलप होतं. गेम थिअरीबद्दल तुम्ही ऐकलंय? सर मी ऐकलंय पण आता मला ते रिकॉल होत नाही सर. गेम थिअरीचा फार मोठा वापर होतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आणि ज्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल,
सोशल सायन्सेस असतील आणि जे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते, तर त्या सगळ्यांचा उपयोग त्यामध्ये खूप छान पद्धतीने केला जातो. ज्या पद्धतीने आपलं एखादं शतरंज म्हणतो आपण त्याला, चेस, त्या स्वरूपामध्येच तिथे गोष्टी सगळ्या ठेवल्या जातात. जे स्टेक होल्डर्स असतात ते लक्षात घेतले जातात, त्यानुसार तो प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केला जातो. व्हेरिएबल ही कॉन्सेप्ट काय आहे? सर व्हेरिएबल ही कॉन्सेप्ट जी आहे, तर ज्या वेळेला अल्जेब्रामध्ये आपल्याला एखादी क्वांटिटी याची व्हॅल्यू एक्झॅक्टली माहीत नसते, त्यावेळेला आपण एक सिम्बॉल त्याच्यासाठी वापरत असतो, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते किंवा ती आपल्याला माहिती नसते. अच्छा, समजा आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जे GSTचं एकूण कलेक्शन होत आहे, तर तो डेटा गोळा करायचा आहे. आपण त्याचे व्हेरिएबल कसे डिफाईन करणार? मायन्यूटल्या मायन्यूटमध्ये जाऊन तुम्ही तो तयार करा, ज्यातून आपल्याला चांगला डेटा मिळू शकेल. आता मला नाही सांगते सर. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काय आवडतं? सर मॅथमॅटिक्समध्ये माझा इंटरेस्ट हा प्युअर मॅथमॅटिक्समध्ये होता, ज्याच्यामध्ये नंबर थिअरी किंवा अल्जेब्रा, जॉमेट्री हे माझे एरिया ऑफ इंटरेस्ट होते. अच्छा, त्याचा तुम्ही सध्या काही वापर करता दैनंदिन जीवनामध्ये? कुठे वापर करता? सर थेट असा काही म्हणजे त्या थिअरीज वगैरे आहेत, त्याचा थेट असा काही उपयोग होत नाही, परंतु जे मॅथमॅटिकल ॲक्युमेंट डेव्हलप झालेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी डेव्हलप होते, त्याचा उपयोग नक्कीच होतो सर. अच्छा, तर साइन कॉस थिटाचा काही उपयोगच होत नसेल दैनंदिन जीवनामध्ये, ते शिकायचं कसे? सर असं आपण म्हणू शकत नाही की ते शिकलं नाही पाहिजे, कारण त्याचा संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मॅथमॅटिक्स ही जी ब्रांच आहे त्याचा जो उपयोग होतो तो सायन्सच्या इतर सगळ्याच ब्रांचमध्ये होतो असं आपण म्हणू शकतो. फिजिक्स, केमिस्ट्री, इतरही ज्या ब्रांचेस आहेत तिथे उपयोग होतो. कारण कार्ल गॉसने असं म्हटलं की मॅथमॅटिक्स इज द क्वीन ऑफ सायन्सेस. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचा नक्कीच उपयोग आहे. या संशोधनाव्यतिरिक्त देखील इंजिनिअरिंगमध्ये, अप्लाइडमध्ये म्हणून देखील त्याचा उपयोग होतो. ऑपरेशन रिसर्च ही अशी ब्रांच आहे ज्याचा मॅनेजमेंटमध्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंगमध्ये उपयोग होतो. Then who is the king of sciences? Sorry sir. A² + B² is equal to अल्जेब्रा म्हटलं ना तुम्ही, आवडतं तुम्हाला? सिंपल, बेसिक. A + B. पिंपळगाव बसवंतची माहिती सांगा मला थोडक्यात. सर पिंपळगाव बसवंत हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील असं गाव आहे. साधारणतः 2011च्या लोकसंख्येनुसार 42,000 इतकी लोकसंख्या आहे. पिंपळगाव बसवंतमधील बसवंत हे जे नाव आहे ते पिंपळगावमध्ये असलेल्या बसवंतेश्वर या मंदिरावरून त्याला मिळालेलं आहे. आणि सर पिंपळगाव बसवंत हे द्राक्ष उत्पादन तसेच कांदा उत्पादन याच्यामध्ये अग्रेसर आहे. आणि पिंपळगाव बसवंत ही खूप मोठी कांद्याची बाजारपेठ देखील आहे. त्याचबरोबर सध्या स्थितीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत ही राज्यामध्ये जे माझी वसुंधरा अभियान राज्यामध्ये राबवलं गेलं, 2020 आणि 2021 दोन्ही वर्षी पिंपळगाव ग्रामपंचायत राज्यात अव्वल क्रमांकावरती होती. 2 प्रसिद्ध नेते पिंपळगाव बसवंतचे नाव सांगू शकाल? कोण तुमचे राजकीय नेतृत्व ज्यांनी प्रभाव पाडला तिकडच्या जनमानसावर? सर राजकीय क्षेत्र त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक म्हणजे गणपतदादा मोरे आणि दुसरे पिंपळगाव, मूळचे पिंपळगावचे नाहीत पण पिंपळगाव रानवड या गावचे असलेले कर्मवीर काकासाहेब वाघ, ही 2 नावं आता मी सांगू शकतो. नाशिकमधल्या 3 अशा महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांची नावं सांगू शकाल? सर पहिले मी नाव घेतली माझी पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे, ती म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज. दुसरी जी आहे ती कर्मवीर काकासाहेब वाघ यांची शिक्षण संस्था. तिसरी म्हणजे कर्मवीर भाऊराव हिरे, भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेली महात्मा गांधी विद्या मंदिर तसेच आदिवासी सेवा समिती. पोलीस दलामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. आपल्या राज्याच्या पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे? असं राज्याच्या पोलीस दलाचं ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिर्णाय असं आहे. म्हणजे काय? याचा अर्थ होतो सर की जे सज्जन आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी
आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे, असा त्याचा अर्थ होतो. व्हॉट इज मिलेनियम जनरेशन? सर, मिलेनियम जनरेशन हे 2000 आणि त्यापुढे जे जन्मलेले व्यक्ती आहेत त्यांच्या जनरेशनला मिलेनियम जनरेशन असं म्हटलं जातं. मग जेन झी म्हणजे काय? माफ करा सर, मला थोडा कन्फ्यूज होतो आपल्याविषयी. नाशिकमधले मराठी साहित्यिक, फेमस मराठी साहित्यिक ज्यांचा जन्म तिकडचा आहे, असं सांगू शकाल नावं? सर, विष्णू वामन शिवाय यांचं मी नाव घेतो. त्याचबरोबर बाबूदादा कल्लक आहे, बाबूराव बाबू आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कंपोजिट नंबर अँड प्राईम नंबर? So prime number is a number which is greater than 1 and divisible only by itself and 1. And composite number is a number which is not prime number. Okay. Two great mathematicians from India and their contribution. सर, पहिलं नाव घेईल ते दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, नाशिकचे होते. दुसरं आर्यभट्ट आहे, त्यासोबत भास्कर वन आहे, भास्कराचार्य आहे, त्यासोबत रामानुजम आहे. कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्यांचं, कापरेकरांचं? सर, दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे नाशिकचे होते आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कापरेकर नंबर्स, त्यासोबत देवळाली नंबर्स, कापरेकर कॉन्स्टंट हे त्यांनी दिलेल्या संकल्पना आहेत. त्यासोबत रामानुजम यांचं कॉन्ट्रीब्युशन, रामानुजम यांनी रामानुजम हार्डी नंबर या नंबरचा शोध लावला आणि त्यांनी कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, रिअल ॲनालिसिस या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आर्यभट्ट यांच्या कामाविषयी तर त्यांनी सर बीजगणितामध्ये काम केलेलं आहे. आणि जी डेसिमल सिस्टम आहे, तर ते डेसिमल सिस्टम भारतामध्ये प्राचीन काळापासून अगदी ऋग्वेद काळापासून अस्तित्वात होती. त्या डेसिमल सिस्टमचा वापर केला त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये आणि तिचं जगाला ती ओळख करून दिली. ते आर्यभट्टांचं कॉन्ट्रीब्युशन आपण सांगू शकतो. त्याचबरोबर भास्कराचार्य यांनी देखील, भास्कराचार्य म्हणजे भास्कर 2 यांनी बीजगणितामध्ये काम केलेलं आहे. लीलावती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, ज्याच्यामध्ये बीजगणित, माफ करा, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ त्यांनी लिहिला, ज्याच्यामध्ये लीलावती, बीजगणित, गणिताध्याय, गोलाध्याय असे त्याचे भाग आहेत. शेवटचा प्रश्न, वुमन रिझर्वेशन ऍक्ट जो झाला आहे, त्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणासाठीचे अजून 3 कायदे कोणते? सर, पहिला जो कायदा आहे तो म्हणजे डावरी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1961चा. दुसरा कायदा मी म्हणेन सर डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेन्शन ऍक्ट 2006. आणि सर तर 2 आठवडे. ठीक आहे, व्हेरी गुड सर. येस, ठीक आहे. विश यू ऑल द बेस्ट. क्वाईट आपण सगळ्यांनी बरीच मेहनत केलेली आहे आणि ती आमच्या लक्षात आली आहे, इंटरव्ह्यूमध्ये पण दिसलेली आहे. आदित्य, डेटा स्टॅटिस्टिक्स थोडं जास्त वापरा, तुमच्या प्रश्नांमध्ये आकडे येऊ द्या जरा. आणि एक्झाम्पल्स जे देणार ते स्पेसिफिक काही एक्झाम्पल्स देत चला. तुम्ही जे काही विषय 1-2 बोलले तुम्ही ना, त्याला एक्झाम्पल्स देत चला आणि थोडं प्रिसाईज ठेवा. आपला जो फ्लो तुमचा असतो उत्तम आहे, थोडं अजून कॉम्पॅक्ट करता आलं तर तेवढं बघा. बाकी म्हणजे बाकी तर इट्स क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. या गोष्टींवर तुम्ही प्रॅक्टिस करा. 1-2 प्रश्न सरांनी विचारले होते आदित्य सर तुमच्यासाठी. गेम थिअरी वगैरेचे मॅथमॅटिक्स रिलेटेड आहे, तर ते थोडं रिवाईज करून घ्या. आय कॉन्टॅक्ट चांगलं आहे. फक्त काय झालं होतं की जेव्हा तुम्हाला म्हणजे आता ते GSTच्या वगैरे क्वेश्चन सरांनी विचारलं होतं, जेव्हा येत नव्हतं त्यावेळी थोडी आयसाईट वरती खाली होत होती, खाली बघत होता वगैरे, अदरवाईज आयसाईट ओके होती. GSTच्या क्वेश्चनमध्येच तुम्ही सगळे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले, सरांनी ज्यावेळी विचारले त्यावेळी लिमिटेशन्स सांगितले. तर मग जे आहेत लिमिटेशन्स तर ते आहेत, जसं फेडरल इश्यू वगैरे होते, तर ते तुम्ही त्यावेळेस ॲड करू शकता.
आणि पेट्रोल डिझेल GST मध्ये नाही आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे जो गव्हर्नमेंटचा साईड म्हणजे रेव्हेन्यू जास्त त्याच्यामधून येतो, तर मग तो एक पॉईंट तुम्ही सांगू शकता सद्यस्थितीसाठी. एक व्हेरिएबल डेटा GST वरती प्रश्न विचारला होता काय आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही लगेच नाही म्हणालात. तर तिथे थोडासा पॉज घेऊन तुम्ही विचार करून काही गोष्टी सांगितल्या तर की व्हेरिएबल इज पार्ट ऑफ मॅथ्स, बरोबर. GST मध्ये तुम्ही काम करताय, तर मग ते थोडंसं पॉज घेऊन सांगितलं असतं 2 ओळी तरी चांगल्या असत्या. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. कम्युनिकेशन स्किल आदित्य छानच आहे, म्हणजे काही अडचण नाही आहे. मध्ये फक्त थोडं होतं. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते समजेलच की थोडंसं आपण त्यात हे केलं पाहिजे. आणि जर गेस करायचं असेल तर गेस करण्याच्या अगोदर परवानगी घ्या, तुम्ही सेफ राहा. तर त्याला माहितीच ऑलरेडी हा आपलीच परवानगी दिली आहे गेस करण्यासाठी. मग त्यात ते चुकलं मागलं तरी ते काही प्रॉब्लेम नसतो. विचारायचं अगोदर की सर मला ह्याचा आत्ता आठवत नाही, पण तुम्ही परवानगी देत असाल तर मी गेस करू का, मी माहिती हे करू का, तशा पद्धतीने आहे. आणि जसं तुषार सरांनी सांगितलं आदित्य त्या पद्धतीने की कॉन्फिडन्स चांगला आहे, पण ज्यावेळेस प्रश्न डिफिकल्ट आला की ते मग आय कॉन्टॅक्ट हे होतो, चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारचे भाव येतात. तसं न होता ते नॉर्मल डिफिकल्टी आला आणि सोपा जरी आला तरी आपण स्टेबल असायचं, गौतम बुद्धांच्या चेहऱ्याप्रमाणे निर्विकार असा. चालेल. ऑल द बेस्ट. उत्तम करताय तुम्ही हे छोटे मोठे. आय थिंक दिस मॉक इंटरव्ह्यू इज गोइंग टू हेल्प यू, कारण तुम्हाला जे 4ची 6 व्हायला आणि मग नक्की मदत होणार आहे तुम्हाला. डोंट वरी. I see a bright future for you all. All the best. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.